नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। पुण्यातील विषाणूधारक कांड प्रकरणी सीएम फडणवीसांचा कठोर कारवाई करण्याचा आदेश। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरला असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। गेल्या 2 दिवसात विषारी दारूमुळे तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला। या प्रकरणात कोणती हायगाय करू नका, एकही आरोपी सोडता कामा नये, कठोर कारवाई करा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले।